रिक्षा रेवती, आज उशीर झाला? हो म्हणजे जरा कामं होती आणि रिक्षा मिळत नाहीये, केव्हापासून शोधतेय मी. हो, आज माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली. इथे नाही मिळणार रिक्षा, आपण चौकात जाऊयात का पुढे? हे असं सकाळी उशीर झाला की दिवसभर खूप चिडचिड होते ना. मलाही खूप कामं आहेत आज. मार्चेंड आहे, अंगावर कामं येऊन पडली आहेत सगळी. तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर मी गप्प बसतो. नाही तसं नाही, म्हणजे मी माझ्या विचारात. कसल्या? काही काय झालंय रेवतीजी? आणि तुमचा चेहरा उतरलाय म्हणून विचारतो मी. सांगा ना. ऍक्च्युली आज मंदार आला. मंदार? हो, तुमचे मिस्टर. नवरा होता तो माझा, आता नाहीये. होता पण झालं काय? घरी आले होते का ते? नेहाला भेटायला आला आणि तेच मला आवडले नाही. नेहा माझं सर्वस्व आहे. तिला मी एकटीने वाढवलंय आणि जर तो पुन्हा तिच्या आयुष्यात येऊन काही ढवळाढवळ करणार असेल, तिच्या मनात काहीतरी विचार भरवणार असेल ना, तर मला अजिबात मान्य नाही. हो, तुम्ही शांत व्हा. हे पहा, मुलांना आई वडील दोघांचीही गरज असते. कदाचित नेहालाही वाटत असेल आपल्या वडिलांना भेटावं म्हणून. तिला असं काही वाटत नाही. असं तुम्हाला वाटतंय? एक मिनिट, मी आई आहे आणि तिला काय वाटतं काय नाही वाटत हे मला जास्ती कळतं. हो, मग मी तेच सांगतोय, तिच्याच सुखासाठी तुम्हाला असं नाही वाटलं कधी की आपण पॅचअप करावा म्हणून? हे पहा, एखाद्याला माफ करावा आणि पुढे आपलं नातं. एक मिनिट, माफ त्याला करायचं असतं ज्याला स्वतःच्या चुकांची जाणीव असते. आणि मी राधिका एवढी उदार मतवादी वगैरे अजिबात नाही. मंदार चुकला होता, त्याने माझा विश्वासघात केला होता आणि माझ्या मते त्याला माफी नाही. काही गोष्टी माफ करण्यापलीकडच्या असतात. पण एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे? तुम्ही पाहताय राधिका वहिनी गुरुनाथला किती समजून घेत आहे. हो, पण मी राधिका नाहीये ना, मी रेवती आहे आणि मी अशीच आहे. आम्हाला दोघींना जेव्हा घराबाहेर काढलं तेव्हा काहीच वाटलं नाही त्याला. नेहा किती लहान होती माहिती? तिचं दुखणं खुपणं, तिची शाळा, तिचा अभ्यास, तिचे खेळ, तिचं मन, कशाचाच विचार नाही आला. वडील म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या झिडकाडल्या ना त्यांनी. मग आता काय आहे? आता कुठे आम्ही स्थिरस्थावर होतोय, एक नवीन आयुष्य पुन्हा सुरू करतोय. मग आता काय आलाय तो आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला? आणि या बाबतीत कुणीही कितीही समजावलं ना मला, तरी मी मंदारला माफ करणार नाही. मी माझं आयुष्य सुखाने जगते. प्लीज मला ते जगू द्या. अरे हेच ते कार्ड. इतक्या सहजासहजी मिळेल असं वाटलंच नव्हतं. समिधा, आई ग, काय ग, काय झालं? काय होऊन राहिलं? खूप डोकं दुखतं एकदम. हो का? मग मी काही करू का? डोकं चेपून देऊ का? चहा करू का तुझ्यासाठी? नाही नको, मला प्लीज पेन किलर देशील प्लीज? माझ्याकडे थांब बघते. हा,
हे घे, ठीक आहे गोळी. पाणी दे ना. हो हो, पाणी देते. हे घे. घे ना. हा हो, मला प्लीज चहा देशील? हो, आत्ता म्हणते. ती राधिका किती भोळी आहे. एनिवे, माझं तर काम झालं ना. मंदारचा नंबर मिळाला. सनाया बस ना. हा. हॅलो, हा बोल ग. हा शनाया, ऐक, मला मंदारचा नंबर मिळालाय. रेवतीचा नवरा. ओ रिली? मी त्याचा नंबर तुला मेसेज करते. तू तुझं काम चालू कर. ओके ओके, ठीक आहे. मी माझं काम सुरू करते. पण तू राधिकाकडे लक्ष ठेव, ओके? आणि तुझ्या फोनकडे पण लक्ष ठेव, कोणी फोन करते का? ओके? हो हो, नाही माझं लक्ष आहेच. डोंट वरी. येस, ओके. चल, बाय बाय. झालं काम. ए, आला नंबर, आला नंबर. लाव फोन. मी नाही, तू करणार आहेस फोन. मी? नो वे, मी चालली. तर मध्ये मी एकटीच काही ना, आता जाऊ दे. ना बरोबर माहितीये मला कसं पटवायचं. माहितीये मला. हावरे, फोन कर आता. एक मिनिट, प्रॉमिस विसरू नकोस. हा, नाही विसरणार. भुक्कड यार, हे खा कर. कोणाचा नंबर आहे? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, कोण? हा, मी तुमची वेलविशर बोलते. काय? वेलविशर? वेलविशर? हा, आणि हो, कोण बोलतंय हे जास्ती महत्वाचं नाहीये. मी काय बोलणार आहे हे जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही कुठून बोलताय हे जरा मला कळेल का? आणि मला ना जरा समजेल अशा भाषेत बोला. हो हो, मी सगळं नीट सांगते. मला एक सांगा, तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायचंय ना? बरीच माहिती दिसते माझ्याबद्दल तुमच्याकडे. नीट काहीतरी सांगाल का? नाव काय ते सांगाल का? हा, ते जाऊ दे. पण तुम्हाला जर तुमच्या मुलीला भेटायचं असेल ना, तर तुमची मदत एकच व्यक्ती करू शकते. कोण? राधिका सुभेदार. म्हणजे जिला तुम्ही मगाशी भेटलात रेवती सोबत. तुम्ही स्वतःचं कार्ड दिलत ना, आठवलं? हो, आठवलं मला. हा, तर ती तुम्हाला नक्की मदत करू शकते. ती आणि रेवती बेस्ट फ्रेंड्स आहेत. सो बघा ट्राय करून. त्यांचा जरा मला नंबर देऊ शकाल का? हो, एक मिनिट. हा, लिहून घ्या. 98. हॅलो हॅलो. राधिका सुभेदार मला का आणि कशासाठी मदत करते? एका बाप आणि मुलीची भेट घडवून आणा. खरंच मी तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही. तुम्ही नेहाला भेटू शकता. मी अथर्व आणि नेहाला घेऊन शाळेतच येऊन राहिले. आपण शाळेपाशीच